प्रॉपर्टीसाठीची तुझी नोटीस घेऊन. माझ्या वतीने तो तुझा वकील आला होता. कसं शक्य आहे? पण तू किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मागितलायस म्हणून नोटीस घेऊन आला होता. आणि आदित्य, त्या नोटीसवर तुझी सही होती. बाबा, मी असं का करेन? मी असली कुठली नोटीस वगैरे काही पाठवली नाहीये. पण आदित्य, तुझीच सही होती. तुझी सही ओळखत नाही का मी? अरे का करतोयस तू हे असं? तुला कल्पना आहे का तुझ्या ह्या अशा वागण्यानं तुझ्या आईला किती त्रास होईल ते? अरे आधीच तू घर सोडल्यापासून एकटी पडली ती आणि तुला जर प्रॉपर्टीज हवी होती तर तू स्वतः मागू शकला असतास ना. बाबा प्लीज ट्रस्ट मी. तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे मी असं काही करूच शकत नाही. मी असली खरंच कुठलीही नोटीस पाठवली नाहीये. अरे मग ती नोटीस कोणी पाठवली असेल? मालकीनबाई, हे नको सांगते ना. नाही पिणार त्या. आपल्या चाळीतल्या नळाचं पाणी प्यायची सवय नाहीये ना त्यांना. एक मिनिट, मी इथे माझा अपमान करून घ्यायला आलेले नाहीये. मी सुद्धा तुम्हाला इकडे येण्याचं आमंत्रण दिलं नव्हतं. समजा चांगलं सुरू होतं आपलं, पण तुमची आई आल्याने आपल्या संसाराची वाट लावून टाकली. श्रीमंतीत राहायची सवय आहे ना तुम्हाला, मग हे असं गरीबासारखं झोपडीत कशा पाई राहताय? तुमच्यामुळे मला भी राहावं लागतंय. काय करणार, नशीबच फुटकंय ना माझं. माझी सही कशाला? ते पालक म्हणून. थँक्यू. बाबा तुम्ही नका काळजी करू, मी बघतोय. नमस्कार. ठीक आहे मॅडम. माझ्या क्लायंटने तुमच्या प्रॉपर्टी मधला त्यांचा हिस्सा मागितलाय. काय? एक मिनिट, तुम्ही कुणाच्या वतीनं आलाय? मॅडम मी बोलवलं या वकिलांना. काय आहे तुमची काल आलेली मोलकरीण जर या प्रॉपर्टीत हिस्सा मागू शकते तर मग मलाही द्या माझा हिस्सा. आणि एक गोष्ट तुम्ही विसरताय, जशी ही कंपनी उभी करायला तुम्ही मेहनत घेतलीये तशी माझ्या नवऱ्यानेही घेतलीये. त्यामुळे माझ्या नवऱ्याचा आणि माझा दोघांचाही तेवढाच हक्क आहे या प्रॉपर्टीवर. म्हणून सांगते मी, आधी या प्रॉपर्टीचे 2 हिस्से होणार. एक माझं, एक तुमचं. आणि मग हवं तर तुमच्या प्रॉपर्टीच्या हिस्स्यातून तुम्ही त्या भिकारड्या मोलकरणीला जे द्यायचं ते देऊ शकता. माझी काही हरकत नाही आहे. ही पावळट बाई आता काय नवीन मूर्खपणा करायला आली इथे. एक मिनिट, तुझ्याशी तर मी नंतर बोलतेच, पण तुम्ही कुठल्या फर्म मध्ये काम करता? आपल्याच किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनी मध्ये मी लीगल ऍडवायझर आहे. म्हणजे तुमचा पगार आमच्याच कंपनीतनं येतो, बरोबर? आणि तुम्ही आमच्यासाठीच नोटीस घेऊन आलात आमच्याच विरुद्ध. थोडे प्रोफेशनल एटिकेट्स. प्रीतम बघ, ह्यांना ठेवायचं की नाही टीमवर? बघतो. हो नाही नाही मॅडम, यामध्ये माझा काही दोष नाहीये. खरं तर दामिनी मॅडमनी सांगितलं तुमच्या विरोधात नोटीस काढायला. दामिनी, तुला कळतंय की हे सगळं जर मोहनला कळलं तर काय होईल? हे प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा वगैरे जाऊच दे, तो तुला घरातनं बाहेर काढेल. मला तुमच्या सोबत तुमच्या सहवासात राहायचंय इथेच आयुष्यभर. या घरात जे काही 2 घास मिळतील
ते खाऊन सुखाने समाधानाने राहायचंय तुमच्यासोबत. मला खरंच काही नकोय मला. दामिनी, उगाच इतर करतात म्हणून त्यांची नक्कल करायला जाऊ नकोस. कारण काहीही झालं तरी मी ह्या प्रॉपर्टीचे हिस्से होऊ देणार नाही. नाही वहिनी, माझं चुकलंच. आय एम सॉरी. काय मंदबाई आहे ही दामिनी. आता हिस्सा मागितलाच होता शहाणपणा करून, तर स्वतःच्या म्हणण्यावर स्टिक राहायचं ना. अहिल्याच्या प्रॉपर्टीचे हिस्से झालेले बघताना किती मज्जा आली असती, पण पलटलीच. असो, हरकत नाही. हिने जरी हिस्सा सोडला असला तरी ती पारू काहीही केल्या स्वतःचा हिस्सा सोडणार नाही. आई, बाबा, सांग सगळ्यांसमोर तुला काय हवंय ते. मॉम, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की या पारूला तुमच्या या प्रॉपर्टी मध्येच इंटरेस्ट आहे. तिला किर्लोस्करांची सगळी प्रॉपर्टी हवी आहे, म्हणूनच तर तिने लीगल नोटीस सुद्धा पाठवली आपल्या घरी. पण आता तर बघा, पारू सोबत आदित्य सुद्धा प्रकट झाला इकडे प्रॉपर्टीचा हिस्सा मागायला. ही भिकारडी मोलकरीण आदित्य सोबत लग्न झाल्यापासून या प्रॉपर्टीची दावेदार समजायला लागली स्वतःला. मी तुम्हाला सगळ्यांना आधीपासून सतत वॉर्न करत आले, पण माझ्यावर कधीच कोणी विश्वास नाही ठेवला. या आता